कूल. ओके, चलो लेट स्टार्ट. सगळ्या आधी समजूयात डिझाईन म्हणजे काय असतं. ठीक आहे, मी आधीच सांगतोय डिझाईनला कन्स्ट्रेंट करून ठेवायचं नाहीये तुम्हाला, की तुम्हाला मोबाईल मध्येच करायचंय किंवा तुम्हाला पीसी मध्येच करायचंय. तुम्हाला जिथे हवंय तिथे तुम्ही डिझाईन करू शकतात, नो प्रॉब्लेम. तुम्हाला मोबाईल मध्ये करायचंय, तुम्ही मोबाईल मध्ये बॅनर करा. तुम्हाला पीसी मध्ये फोटोशॉप इलास्ट्रेटर मध्ये बॅनर करायचंय, तिथे बॅनर करा. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. डिझाईन म्हणजे काय असतं? व्हॉट इज डिझाईन? डिझाईन कधीही कुठल्याही पर्टिक्युलर फील्ड सोबत रिलेटेड नाहीये. डिझाईन कुठे असू शकतं? डिझाईन ग्राफिक डिझाईन असू शकतं, डिझाईन कार डिझाईन असू शकतं, बिल्डिंग डिझाईन असू शकतं. ओके, कुठल्याही प्रकारचं डिझाईन असू शकतं. ठीक आहे, आपण काय करणार आहे? ग्राफिक डिझाईन बघणार आहे. मग ग्राफिक डिझाईन म्हणजे काय एक्झॅक्टली? कुठल्याही गोष्टीचा प्लॅन. ओके, कुठल्याही गोष्टीचा प्लॅन किंवा एक डिझाईन बोलूयात. अ प्लॅन. अच्छा, लिहायचं असेल तुम्ही लिहू शकता, नोट्स घेऊ शकता. ओके, नो प्रॉब्लेम. अ प्लॅन और अ ड्रॉइंग बिफोर मेड अ ऑब्जेक्ट. कुठल्याही गोष्टीचं प्लॅनिंग ओके सॉरी कुठलाही ऑब्जेक्ट बनण्याच्या आधी जे प्लॅनिंग होतं किंवा जे ड्रॉइंग होतं त्याला आपण डिझाईन म्हणतो. ओके, डिझाईन करण्याकरता दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे. एक म्हणजे कन्सेप्ट, दुसरं आयडिया. जोपर्यंत तुमच्याकडे कन्सेप्ट नाहीये, जोपर्यंत तुमच्याकडे आयडिया नाहीये की तुम्ही काय बनवणार आहे, तुमच्याकडे कन्सेप्ट नाही की तुम्ही काय बनवणार आहे, तोपर्यंत डिझाईन होणं अशक्य आहे. होणारच नाही, फायनलच नाही होणार, कधीच नाही होणार. क्लायंट करेक्शनवर करेक्शन देत राहणार कंटिन्यू. ठीक आहे, हे चेंज करा, ते चेंज करा, ते चेंज करा. पण जर आधीच कन्सेप्ट रेडी असेल, आधीच तुमच्या डोक्यामध्ये आयडिया फिट असेल की तुम्हाला एक्झॅक्टली काय बनवायचंय, 15 मिनिटांमध्ये तुम्ही डिझाईन करू शकता. 15 मिनिट्स. ओके, अँड आय विल प्रूव्ह दिस. आपण ज्या पद्धतीने जाणार आहे त्या पद्धतीने तुम्ही स्वतः 15 मिनिटांमध्ये डिझाईन कराल. फक्त प्रोसेस जी आहे ती फॉलो करा. प्रोसेस फॉलो केल्यानंतर कुठलीही गोष्ट इझिली होईल. ओके, जी प्रोसेस सांगते ती फॉलो करा फक्त. ओके, आता आयडिया म्हणजे काय? कुठल्याही गोष्टीची आयडिया. आयडिया कशाला म्हणणार आहे आपण? काय असते आयडिया? चॅट्स मध्ये टाकलं तरी चालेल. व्हॉट इज आयडिया? चुकलं तरी चालेल, शिकायला आलेलो आहात आपण. ठीक आहे, चुकलं तरी काय प्रॉब्लेम नाही आपल्याला, चुकू द्या. काम कसं करायचं त्याबद्दल एक अंदाज म्हणजे आयडिया. हा विश्वजित पाटील, काम कसं करायचं? कुठलं काम? बट कशाबद्दलचं काम? काय करणार आहे? आपण ओव्हरऑल डिझाईन बघतोय, आपण ग्राफिक नाही बघत आहे. मी ग्राफिक बद्दल नाही बोलत आहे, फक्त मी ओव्हरऑल बोलतोय. सगळं डिझाईन, मी जसं सांगितलं, कार डिझाईन पण होऊ शकतं, बिल्डिंग डिझाईन पण होऊ शकतं. डिझाईन मधला एक छोटासा पार्ट आहे ग्राफिक डिझाईन. ओके, सो डिझाईनला कन्स्ट्रेंट नाही करायचं आपल्याला. आपण जे बोलतोय आता सध्याच्या कंडिशन ते पूर्ण रिलेटेड टू डिझाईन बोलतोय. फक्त ग्राफिक डिझाईन कन्स्ट्रेंट नाही करून बोलत आहे आपण. सगळ्यात आधी डिझाईनला समजूया, डिझाईन काय असतं, त्यानंतर ग्राफिक मध्ये घुसूया. डिझाईन बनवण्यासाठी काय काय पाहिजे ते लक्षात येणे. डिझाईन बनवण्याकरता सॉफ्टवेअर पाहिजे, डिझाईन बनवण्याकरता पेपर पेन्सिल पाहिजे. म्हणजे आपण आयडिया म्हणू शकतो का? सिंपल शब्दामध्ये सांगतो, आयडिया म्हणजे काय? कुठलाही एक टॉपिक घेतला मी, तुमची एक कन्सेप्ट आहे. ठीक आहे, कन्सेप्ट म्हणजे काय? अन ऍबस्ट्रॅक्ट थॉट. त्या थॉटला कुठल्याही प्रकारचा हातपायच नाही. म्हणजे काय? मला एक शॉर्ट फिल्म बनवायची आहे. फॉर एक्झाम्पल, मी एक आयडिया घेतली, मी एक कन्सेप्ट घेतली, वुमन एम्पॉवरमेंट. ठीक आहे, वुमन हॅरॅसमेंट. दिस इज माय कन्सेप्ट. ही माझी एक कन्सेप्ट झाली, बरोबर. त्यानंतर ती कशा पद्धतीने मी बनवणार आहे, त्याच्यामध्ये शॉर्ट्स काय काय असणार आहेत, ते मी ज्यावेळेस डिसाईड करेल त्याला आपण आयडिया म्हणतो.
द वर्क फ्लो ऑफ डिझाईन, डिझाईनचा वर्क फ्लो कशा पद्धतीने असणार आहे त्याला आपण आयडिया म्हणू शकतो. ठीक आहे, समजा मी लोगो बनवतोय. लोगो बनवण्याकरता कन्सेप्ट माझ्याकडे ऑलरेडी क्लायंटने दिली आहे. ठीक आहे, आणि कन्सेप्ट नेहमी क्लायंट देणार तुम्हाला. कन्सेप्टवर तुम्हाला कामच नाही करायचं, कधीच नाही करायचं काम कन्सेप्टवर. कन्सेप्ट ऑलरेडी तुम्हाला क्लायंटद्वारे दिली जाते. ओके, की मला एक पोस्टर बनवायचंय. टॉपिक कोविड-19 कन्सेप्ट झाली ना. कोविड-19 कन्सेप्ट आहे तुमची, है ना. म्हणजे सिंपल शब्दामध्ये कन्सेप्ट मीन्स व्हॉट? कन्सेप्ट मीन्स इट्स अ टॉपिक ऑफ डिझाईन. सिंपल, है ना. कन्सेप्टवर जास्त डोकं लावायचं नाही आपल्याला. कन्सेप्ट क्लायंटद्वारे दिली जाणार. टॉपिक ही माझी कन्सेप्ट आहे. कोविड-19 वर मला पोस्टर बनवायचं. कोविड-19 माझी कन्सेप्ट झाली. आता कोविड-19 बद्दल काय काय लिहायचंय, काय काय कंटेंट येणार आहे ते सगळं मी लिहिणार. त्याला आपण आयडिया म्हणतो. म्हणजे काय, परत मी ते सांगितलं की वर्क फ्लो तुमच्या डिझाईन कशा पद्धतीने जाणार आहे ते डिसाइड करणं म्हणजे आयडिया झाली. ह्या दोन गोष्टी जर प्रॉपरली झाल्या, तुमची कन्सेप्ट एकदा डिसाइड झाली, तुमची आयडिया तुम्ही एकदा डिसाइड केली की कशा पद्धतीने तुम्ही जाणार आहात, काय काय कंटेंट तुम्ही टाकणार आहात, तुमचं कंटेंट फायनलाइज झालं, त्यानंतर ऑटोमॅटिकली डिझाईन रेडी होणार. डिझाईनला वेळ लागेल का बनायला? नाही वेळ लागेल. ऑटोमॅटिकली डिझाईन रेडी होईल. का? कारण तुमची आयडिया स्ट्रॉंग आहे, तुमची कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला कशावर बनवायचं आहे. ठीक आहे, आतापर्यंत जे तुम्ही डिझाईन करत होतात, बॅनर, बर्थडे बॅनर करत होतात, त्याच्यानंतर पॉलिटिक्सचं बॅनर करत होतात, है ना. तुमच्या डोक्यामध्ये कधी आलं का की आपण पॉलिटिक्सचं, मी जेवढी डिझाईन बघितले ना आतापर्यंत तुमच्या प्रोफाईल मध्ये, एक गोष्ट मला कॉमन वाटली. एक गोष्ट, फोटोज आहेत, 2-3 फोटोज टाकलेले आहेत, सेंटरला नाव टाकलंय किंवा साईडला नाव टाकलं असणार. ठीक आहे, हार्दिक शुभेच्छा टीम, काय जे असेल ते. ठीक आहे, आणि मागच्या साईडला तुमचा ग्रेडियंट आहे. ग्रेडियंट मध्ये ते मुलं जे काही फोटोज आहेत ते ग्रेडियंट मध्ये तुम्ही टाकलेले आहेत, है ना. इन शॉर्ट, डिझाईन एकच प्रकारचा आहे. ग्रेडियंट यूज केलेला आहे, मल्टिपल कलर्स यूज केलेले आहेत, ग्रेडियंट म्हणजे फोटोज यूज केलेले आहेत, मराठीमध्ये कॅलिग्राफी काहीतरी केलेलं आहे, है ना. आणि खाली तुमचं नाव आहे, ज्यांनी डिझाईन केलं त्याचं नाव टाकलेलं आहे. राईट. 90% डिझाईन अशाच आहेत तुमच्या, 90%. बरोबर ना. म्हणजे काय, याच्या वरती आपल्याला विचारत नाही. आपण तेच करतोय जे लोक करतायत. का आपण तेच करतोय जे लोक करतायत? नका करू ना, वेगळा विचार करा. थिंक अबाउट आउट ऑफ द बॉक्स. थिंक आउट ऑफ द बॉक्स. ग्रेडियंटच यूज करायचा. कोणी सांगितलंय का? डिझाईन कन्स्ट्रेंट का ठेवताय? नका ठेवू ना. ग्रेडियंटच का यूज करायचं? नका ग्रेडियंट यूज करू. वेक्टर बनवा, इलास्ट्रेटर मध्ये करा, फोटोज टाका, लाईनअप करा फोटोजला प्रॉपरली, होईल ना डिझाईन. एक डॉट लक्षात ठेवा. डिझाईन नुसता एक डॉट जरी असेल ना तरी सुद्धा हा डिझाईन आहे. याला ऍबस्ट्रॅक्ट डिझाईन म्हटलं जातं. कस्टमर सॅटिस्फॅक्शन साठी त्यामुळे सेम बनवलं जाते. हा, मग कस्टमरला कशा पद्धतीने तुम्हाला कन्व्हिन्स करायचंय ना, हे तुमच्या हातात आहे ना. हे तुमच्या हातात आहे. कस्टमर तुम्हाला सांगतोय की बाबा, सी कस्टमर तुमच्याकडे काय येतोय? कस्टमरला येत नाही म्हणून तुमच्याकडे येतोय. सगळ्यात आधी हे समजा. कस्टमर तुमच्याकडे याच्यामुळे येतोय की त्याला येतच नाही, त्याला जमत नाही म्हणून तुमच्याकडे येतोय ना. ठीक आहे, ग्राफिक डिझायनरची इंडस्ट्रीमध्ये गरज काय? लोकांना ते जमत नाही म्हणून ग्राफिक डिझायनर पाहिजे. का? ग्राफिक डिझायनरकडे प्रॉपर नॉलेज आहे, सॉफ्टवेअरचं नॉलेज आहे. ग्राफिक डिझायनरला प्रिन्सिपल्स माहिती आहेत. जर तुम्ही आउट ऑफ द प्रिन्सिपल काम केलं, आउट ऑफ द इलेमेंट्स काम केलं, तर मग तुमच्यामध्ये आणि जो नॉर्मल माणूस आहे, तो नॉर्मल डिझायनर आहे, त्याच्यामध्ये काय फरक आहे? काहीच नाही. मी मानेल 0 फरक आहे, 0. इंस्टाग्रामला जर गेलात विजय ट्युटर्सला, एकही डिझाईन सेम दिसणार नाही तुम्हाला. एकही डिझाईन नाही. प्रत्येक स्टुडंट वेगळी वेगळी डिझाईन करतो. रेफरन्स दिला जातो, हमखास दिला जातो, हमखास दिला जातो. हा बघा, आम्ही युट्यूब वरून मटेरियल डाउनलोड करून सेम बॅनर करतो.
गरजच नाहीये राजा, नका करू ना. थिंक, विचार करा ना. प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी डिझाईन ज्यावेळेस जाईल ना, त्यावेळेस तुम्ही एक डिझायनर म्हणले जातात. सेमच डिझाईन जर करत असणार ना, तर मग तुम्ही डिझायनर नाही, तुम्ही कॉपी वर्क करताय, तुम्ही डिझायनर नाही आहात. तुम्हाला फक्त माहिती आहे की एक इमेज घ्यायची आहे, त्या इमेजला ग्रेडियंट द्यायचा आहे, मागच्या साईडला कुठली तरी इमेज ठेवायची आहे, ग्रेडियंट द्यायचा आहे, खाली नाव टाकायचंय, झालं बॅनर, डिझाईन कम्प्लीट. अरे त्याला डिझाईन नाही म्हणत, त्याला कॉपी वर्क म्हणतात. ते कॉपी वर्क झालं. डिझाईन एक ग्राफिक डिझाईन एक असं डिझाईन असतं की ज्या ठिकाणी प्रत्येक डिझाईन मध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. कुठलंच डिझाईन कधीच सेम नसेल, कुठलंच नाही. हा, अनटिल अनलेस तुमची कन्सेप्ट असेल. कन्सेप्ट तेव्हा बॅकग्राऊंड सेम राहील. विवोची कुठली ऍडव्हर्टाइजमेंट बघा, कुठलीही बघा, ब्ल्यू बॅकग्राऊंड सेम आहे. ब्ल्यू बॅकग्राऊंड सेम आहे. का सेम आहे? कन्सेप्ट आहे त्यांची, एक त्यांचा एक मूड आहे त्या कलर बद्दल. लोकांच्या मनामध्ये ते प्रोडक्ट हॅमर व्हायला पाहिजे, म्हणून त्यांनी ब्ल्यू बॅकग्राऊंड युज केलं. तुम्ही दुरून पण जर ब्ल्यू बॅकग्राऊंड बघितलं तर तुम्हाला सगळ्यात आधी विवो माइंड मध्ये येतं. का? कारण तुमच्या माइंड मध्ये तेच आहे की ब्ल्यू कलर फक्त विवोचाच असणार आहे. समजलं? आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला प्रत्येक डिझाईन वेगळी वेगळी करायची. आपल्याला 2 डिझाईन बनवायचे एंड ऑफ द वर्कशॉप. एंड ऑफ द वर्कशॉप, ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही हे 2 डिझाईन कम्प्लीट करणार त्यावेळेसच मी तुम्हाला सर्टिफिकेशन देणार, त्याशिवाय मी सर्टिफिकेशन करणार नाही कोणाचं. आपल्याला 2 डिझाईन बनवायचे आहेत. त्या 2 डिझाईन जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही, ठीक आहे. तोपर्यंत तुमचं सर्टिफिकेशन होणार नाही. ओके, 10 मिनिटांमध्ये मीटिंग क्लोज होणार आहे. आपोआप जर मीटिंग क्लोज झाली, पुन्हा सेम लिंकनी मीटिंगला जॉईन करायचं आहे. क्लिअर आहे? माझा आवाज आलाय सगळ्यांना? 10 मिनिटांमध्ये मीटिंग क्लोज होईल, पुन्हा आपल्याला सेम लिंकनेच मीटिंगला जॉईन करायचं आहे. ओके, क्लिअर आहे? आयडिया आणि कन्सेप्ट क्लिअर आहे? आता समजलंय आपण का आपण कॉपी वर्क करतोय, कशा करता करतोय. क्लायंटचं सॅटिस्फॅक्शन आहे, ऑफकोर्स, मी नाही म्हणत आहे, क्लायंटला तसंच पाहिजे. पण क्लायंटला तुम्ही समजावा ना की सर का रेडीमेड बनवताय, वेगळं काहीतरी बनवूयात ना. सगळेजण तेच करताय, आपण काहीतरी वेगळं करूयात ना. मेक अ चेंज. प्रत्येक जण तेच करते म्हणून आपण पण तेच केलं पाहिजे असं नाही. मेक अ चेंज, ठीक आहे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक डिझाईन ही वेगळी वेगळी असणं खूप गरजेचं आहे. ओके, आता डिझाईन करता जसं मी सांगितलं, कन्सेप्ट आणि आयडिया तुम्हाला पाहिजे. कन्सेप्ट आणि आयडिया सोबत अजून काही गोष्टी लागतात ज्या मला डिझाईन करण्याकरता लागतात. कुठल्या गोष्टी आहेत? पहिली गोष्ट, आपण कन्सेप्ट आणि आयडिया बघितली, हे तर लागतच. त्याच्या व्यतिरिक्त प्रिन्सिपल्स आपल्याला माहिती हवे असतात. प्रिन्सिपल ऑफ डिझाईन. त्याच्यानंतर इलेमेंट्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इलेमेंट्स म्हणजे काय? की डिझाईन मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी युज होतात, इरिस्पेक्टिव्ह तुम्ही ते युज करतात पण तुम्हाला माहिती नाहीये. आणि ज्यावेळेस तुम्हाला माहिती पडेल, तुमच्या डिझाईन मध्ये ऑटोमॅटिकली एक नवीन चेंज येईल. तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने विचार करू शकता, ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट आहे कलर थिअरी. कलर थिअरी मध्ये काय, कशा पद्धतीने तुम्ही कलर्स यूज करताय, कुठले कलर्स कुठल्या ठिकाणी यूज केले गेले पाहिजे, ती सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते. ओके, त्याच्यावरूनच तुमचा डिझाईनचा एक मूड क्रिएट होतो कलर्स वरून, आणि जास्तीत जास्त रिच तुम्हाला मिळत असतो कलर्स वरूनच. ओके, जर तुम्ही कलर्स व्यवस्थित यूज नाही केले तर प्रॉब्लेम होणार, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर आहे? या 3 गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत, ठीक आहे, टिल एंड ऑफ द सेशन. ओके, स्टार्ट विथ एलिमेंट्स. आता एलिमेंट्स काय काय आहेत, एलिमेंट्स कुठले आहेत? एलिमेंट्स पहिले टोटल 7 एलिमेंट आपण यूज करतो. पहिलं एलिमेंट आहे लाईन, दुसरं शेप, तिसरं कलर, टेक्स्चर, साइज, टाइपोग्राफी, 2 3 4 5 6. ओके, टाइपोग्राफी आणि स्पेस, या 7 गोष्टी तुमच्या डिझाईन मध्ये नेहमी असतात. अशा भरपूर साऱ्या आहेत,
भरपूर साऱ्या, गुगल गेल्यानंतर भरपूर सारं मिळेल, फॉर्म मिळेल, लाईट मिळेल, ठीक आहे, नॉट रिक्वायर्ड. ठीक आहे, ह्या 7 गोष्टी रिक्वायर्ड आहेत आणि ह्या 7 गोष्टी तुम्हाला तुमच्या डिझाईन मध्ये मिळणार म्हणजे मिळणार, कुठल्याही परिस्थितीत मिळणार. ठीक आहे, समजून घेऊयात या 7 डिझाईन काम काय करतात आणि कशा पद्धतीने काम करतात. ओके, पहिली गोष्ट आहे लाईन. कुठलाही टेक्स्ट तुम्ही टाकतात, ओके, कुठलंही टेक्स्ट तुम्ही टाकलं, टेक्स्ट टाकल्यानंतर पुढचं जे टेक्स्ट आहे ते वरच्या टेक्स्टच्या एक्झॅक्ट सेम लाईन मध्ये असतं का? असतं ना, सेम लाईन मध्ये असतं है ना. तुम्ही 7 टेक्स्ट टाकताय, एक्झॅक्ट 7 टेक्स्ट, समजा मी असं लिहिलं, हॅपी बर्थडे XYZ नाम फ्रॉम डॅश XYZ टीम, असं काहीतरी मी लिहिलं, बरोबर. आता याच्यामध्ये मला 2 ऑप्शन्स आहेत, आयदर याला मी सेंटरला ठेवतो याच्या, असं काहीतरी, ठीक आहे, किंवा हे लाईन मध्ये राहील, एका लाईन मध्ये. सो असं जेवढंही कंटेंट असेल ते मी नेहमी लाईन मध्ये ठेवतो. लाईन नेहमी यूज होते फॉर डिवाइडिंग द स्पेस और attract the people on specific location. म्हणजे काय, एकतर आपण डिवाइड करतो स्पेसला, लोगो वरती टाकायचा आहे, ठीक आहे, जागा सोडली, त्याच्यानंतर हेडिंग आलं, हेडिंगच्या खाली काहीतरी टाकलंय, त्याच्या खाली इमेज, एकाच लाईन मध्ये ना, एकाच लाईन मध्ये आपण डिवाइड केलं, एका पेजला आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं, लोगो करता एक, इमेजेस करता एक, टेक्स्ट करता एक, ठीक आहे, 3 डिवायडेशन झाले. कसे केले? लाईन्सने केले, माहित नाही तुम्हाला, तुम्हाला माहिती नव्हतं आतापर्यंत की तुम्ही लाईन्स यूज करतायत त्याच्यामध्ये, लाईन्सने केले. ओके, आणि कुठल्या तरी एका ठिकाणी तुम्ही मोठं टेक्स्ट टाकलं, टेक्स्टच्या खाली टेक्स्ट टाकलं, परत टेक्स्टच्या खाली टेक्स्ट टाकलं, ठीक आहे, कुठल्याही ठिकाणी एका खाली एक नाहीये पण तिथे आहे, सगळ्यात आधी लक्ष कुठे जाणार? तिथेच जाणार, त्याच ठिकाणी जाणार. का? कारण तुम्ही एका लाईन मध्ये लिहिले. ओके, क्लिअर आहे? लाईन काय यूज करणार आहे आपण आणि कशा करता यूज करायची आहे? ओके, कुठला डिवाइडिंग द स्पेस, लाईन आपण यूज करणार आहे स्पेसला डिवाइड करण्याकरता, ऍज वेल ऍज कुठल्या तरी एका ठिकाणी जर मला लक्ष केंद्रित करायचंय ऑडियन्सचं, माझ्या ऑडियन्सचं किंवा लोकांचं, त्यावेळेला मी लाईनचा यूज करणार, इरिस्पेक्टिव्ह. जरुरी नाही लाईन ओढूनच तुम्हाला तिथे लिहायचंय, नॉट रिक्वायर्ड. फक्त तुमच्या माइंड मध्ये असलं पाहिजे की हे एका लाईन मध्ये आलं पाहिजे, ठीक आहे. त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली एक लाईन फॉर्म होते. जर तुम्ही स्ट्रेट लाईन गेली, मागचे डिझाईन्स बघा तुमचे जे तुम्ही केलेले आहेत आधी, प्रत्येकाने डिझाईन केलेलं आहे काही ना काहीतरी, नवीन कोणच नाही येते, मला माहिती आहे. मी सगळ्यांचे डीएम चेक केले, सगळ्यांचे प्रोफाईल चेक केले, मी मला माहिती आहे कोणीही नवीन, कोणीही असं नाहीये की ज्यांनी डिझाईन केलेलं नाही, प्रत्येकाने डिझाईन केलेलं आहे. ओके, सो ते डिझाईन्स एकदा चेक करा आणि त्याच्यामध्ये बघा लाईन फॉर्म होते का कुठे? होणार 100%, कारण डिझाईन ह्या गोष्टींशिवाय बनतच नाही. आतापर्यंत तुम्हाला माहिती नव्हतं, आता माहिती पडले. तुमच्या डिझाईन मध्ये लाईन असणार म्हणजे असणार. ओके, पहिली गोष्ट. सेकंड पार्ट घेऊया, शेप. शेप म्हणजे काय? मी इथे एक शेप काढला. ओके, शेप 2 टाईपचे असतो, एक ऑर्गॅनिक शेप असतो, एक जॉमेट्रिक शेप असतो. जॉमेट्रिक शेप म्हणजे काय? जो शेप कुठल्याही शेप पासून बनत नाही. रेक्टँगल, सॉरी स्क्वेअर, सर्कल, ट्रायंगल, ठीक आहे, हे झाले जॉमेट्रिक शेप. त्याला जॉमेट्रिक शेप म्हटलं जातं. हे शेप कुठल्याही दुसऱ्या शेप सोडून बनत नाही. तेच जर मी ओव्हल केलं, हा सर्कल आहे, हा सर्कल काढलाय, ठीक आहे, परत एकदा सर्कल काढतो पण असा काढतोय, हा ओव्हल झाला. सेम टूल, सर्कल टूलच आहे, ओव्हल बनवलाय, सर्कल नाही बनवलेलं. सॉरी
ठीक आहे. सो या शेपला आपण ऑर्गॅनिक शेप म्हणणार आहे. ओके, ठीक आहे. आता शेप का यूज करायचा? शेप आपण यूज करतो कुठल्याही गोष्टीला वरचढ दाखवण्याकरता. डिस्काउंट ऑफर द्यायची आहे, मागे शेप टाका, डिस्काउंट ऑफर दिसेल. सगळ्यात आधी लक्ष कुठे जाणार? डिस्काउंट. कुठल्याही डिझाईन बघा, जर डिस्काउंट ऑफर असेल, माझं डिझाईन बघा स्वतःच 99 रुपयाचं, काय केलंय ₹99 एका शेप मध्ये टाकलंय, त्याला आउटलाईन केलंय. का? लोकांचं लक्ष तिथे झालं पाहिजे. बाकीच्या गोष्टी लोक नंतर वाचतील, सगळ्यात आधी वाचतील 99 रुपये. बरोबर, तुमचंही लक्ष सगळ्यात आधी तिथेच गेलं असणार. ज्यावेळी डिझाईन बघितलं सगळ्यात आधी लक्ष तिथे गेलं 99 रुपये, नंतर पुढच्या गोष्टी वाचल्या ना. जर मी तर फ्री लिहिलं असतं तर सगळ्यात लक्ष आधी तिथे गेलं असतं आणि नंतर खालच्या गोष्टी. सो बेसिकली शेप्स काय काम करते? शेप्स काम करतं तुमच्या डिझाईन मध्ये जी गोष्ट इम्पॉर्टंट आहे, जी गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे लोकांना, ती गोष्ट सगळ्यात आधी दिसेल बिकॉज ऑफ शेप. जर शेप नसता टाकला, मी फक्त ₹99 लिहिलं असतं तिथे, काय झालं असतं? लोकांचं लक्षच गेलं नसतं, लोकांनी इग्नोर केलं असतं. पण 99 रुपये असल्यामुळे लोकांनी सगळ्यांनी 99 रुपये बघितलं आणि त्यानंतर लोकांनी खालचं वाढलं की हा 3 दिवसामध्ये ग्राफिक डिझाईन शिका. आधी 99 रुपये वाचले बिकॉज ऑफ द शेप. सो ज्या पण वेळेस मला कुठल्याही गोष्टीला जर मला वरचढ दाखवायचंय, त्याकरता मी शेपचा यूज करणार आहे ना. क्लिअर आहे? हा, मटेरियल मी लास्ट लेक्चर मध्ये सांगेल. ठीक आहे, मटेरियल कुठून घ्यायचं, कसं करायचं आहे ना, सगळ्या गोष्टी लास्ट लेक्चर मध्ये आपण डिस्कस करूयात. ओके, डोंट वरी, सगळं सांगेल मी, सगळं डोंट वरी. तुम्हाला जे जे प्रॉमिस केलेलं आहे ना, तुम्हाला जे जे सगळा डेटा माझ्याकडून व्हेरीफाय करूनच तुमच्यापर्यंत पोहोचलाय. ठीक आहे, असं नाही होणार की तुम्हाला काहीतरी वेगळं सांगितलं गेलंय आणि मी काहीतरी वेगळं सांगतोय, असं काहीच नाही होणार. सगळा डेटा आधी माझ्याकडून व्हेरीफाय झालाय की लोकांना काय काय सांगायचंय, कुठल्या कुठल्या गोष्टी लोकांना सांगायच्या आहेत, त्याच्यानंतरच तुमच्यापर्यंत पोहोचलंय. सो डोंट वरी, सगळ्या गोष्टी, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या गेल्या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करणार आहे. मी सांगितलं ना, आपल्याला 3 दिवस सांगितले, 4 जरी लागले ना प्रॉब्लेम नाहीये. डोंट वरी, 4 जरी लागले प्रॉब्लेम नाही आपल्याला. आपण प्रॉपरली शिकूया, प्रॉपरली आपण कम्प्लीट करूया त्याला. ओके, चलो. सो शेप्सवर होतो आपण, राईट? शेप्सवर होतो. परत एकदा आपण इथे लिहून घेऊयात. लाईन, शेप, कलर, स्पेस, टायपोग्राफी, टेक्स्चर आणि साईज, राईट? हे आपण एका साईडला ठेवून घेऊयात. थोडं लेट झालं तर चालेल ना, 1 तासापेक्षा 15-20 मिनिटं वरती गेलं चालेल ना. आपण आज हा डेटा आज हे कम्प्लीट करूनच जाऊयात. 10-15 मिनिटं काढा माझ्याकरता आज. ओके, कम्प्लीट करून घेऊयात हे आज. ओके ओके. सो शेप समजलं. काय यूज करणार आहे आपण? कुठल्याही गोष्टीला जर मला एम्फॅसिस करायचं असेल, कुठलीही गोष्ट मला इम्पॉर्टंट सांगायची असेल, माझे क्लासेस आहेत ना राजानंतर, कुठल्याही गोष्टीला इम्पॉर्टन्स द्यायची असेल तर त्यावेळेस मी शेप्सचा यूज करतो. ओके, आणि त्याच करता आपण शेप यूज करायचा. कुठली गोष्ट तुम्हाला सांगायची आहे प्रॉपरली, त्याकरताच आपण शेपचा यूज करणार. अदरवाईज डोंट यूज शेप्स. ठीक आहे, शेपचा यूज नाही केला तरी पण चालेल, पण इरिस्पेक्टिव्ह शेपचा यूज होतो कुठल्याही गोष्टीमध्ये. कुठेही करा, डिझाईन मध्ये शेप शिवाय मजा येत नाही. शेप तुम्हाला टाकावाच लागतो. ओके, तिसरा पॉइंट, कलर. ठीक आहे, कलर इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे कलर. ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे? जर समजा तुम्ही एखादी डिझाईन बनवली समजा, आणि 1 मिनिट मी खिडकी लावतो कारण मला उजेड येतोय. आय थिंक 1 मिनिट. पण येतोय, पण काही करू शकत नाही त्याला, असं ठेवूयात. हा प्रॉपर आहे. ओके, कलर. जर समजा मी तुम्हाला सांगितलं की बाबा तुम्हाला एकही कलर यूज नाही करायचा डिझाईन मध्ये, पण तुम्हाला डिझाईन बनवायची, चॅलेंज आहे तुमच्याकडे, करू शकता का? करू शकता. कलर एकही कलर नाही यूज करायचा, ब्लॅक पण नाही, टेक्स्ट मध्ये पण कलर नसला पाहिजे, नाही होणार ना. आणि समजा केलं पण, डिझाईन इंटरेस्टिंग होईल का? नाही होणार.
लोकांना अट्रॅक्शन नाही होणार डिझाईन सोबत, हे काय कशा संदर्भात आहे, है ना? डिझाईनला अट्रॅक्टिव्ह करण्याकरता चांगलं नाही दिसणार, एक्झॅक्टली चांगलं नाही दिसणार, लोकांना अट्रॅक्शनच नाही होणार, चांगलं दिसणार नाही इन द सेन्स काय, लोकांना कळणार नाही की काय बनवलंय आणि का बनवलंय, बरोबर? सो लोकांना अट्रॅक्ट करण्याकरता आपण कलर यूज करतो. कलर एक्झॅक्टली काम काय करतं, एक तर झालं अट्रॅक्शन, चलो मान लिया हमने की अट्रॅक्शन करता कलर यूज होतोय, ठीक आहे. दुसरी गोष्ट, कलर नेहमी एक मूड क्रिएट करतो तुमच्या डिझाईन मध्ये. ग्रेडियंट यूज करताय, काय यूज करताय, कशा करता यूज करताय, बॅकग्राऊंड मध्ये ग्रेडियंट, फोटोवर ग्रेडियंट मारताय, काय यूज करताय, मल्टिपल कलर्स का टाकताय, कशा करता, कलरचा मूड क्रिएट होण्याकरता, तुमचा बॅनरचा एक मूड क्रिएट होतो त्याच्याने. ब्राईट कलर्स यूज करतात तुम्ही ग्रेडियंट मध्ये का, लोकांना चांगलं दिसावं, एक मूड क्रिएट होतो कलर्स मध्ये. जर कलरच नाही टाकला, ग्रेडियंट टाकलाच नाही, फक्त इमेज टाकलेत मागे, काय होणार, अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी. अट्रॅक्टिव्ह म्हणजे तेव्हाच दिसेल ज्यावेळेस कलर यूज कराल. कलर पण यूज करायचे, पण कुठले करायचे ते पण इम्पॉर्टंट आहे, ते पण आपण बघणार कलर थिअरीमध्ये, कशा पद्धतीने सिस्टमॅटिक कलर्स कसे यूज करायचे ते पण आपण बघणार आहे, नो डाऊट. ओके, सो कलर क्रिएट्स अ मूड, कलर एक मूड क्रिएट करतो तुमच्या डिझाईन मध्ये, ऍज वेल ऍज कलर एक स्टोरी क्रिएट करतो. ओके, कलर एक स्टोरी क्रिएट करतो. स्टोरी म्हणजे काय, समजा मी एकच ग्रेडियंट यूज करतोय माझ्या सगळ्या डिझाईन मध्ये, ए टू झेड डिझाईन मध्ये एकच ग्रेडियंट आहे, फक्त इमेजेस वेगळे आहे, ग्रेडियंट बॅकग्राऊंड जे सगळं सेमच आहे, ठीक आहे. तुम्ही 100 लोकांपर्यंत पोहोचला, तुमचं डिझाईन 100 लोकांपर्यंत पोहोचलं. ओके, पहिलं डिझाईन होतं 100 लोकांपर्यंत पोहोचलं, दुसरं डिझाईन होतं 200 लोकांपर्यंत पोहोचलं, तिसरं होतं 300 पर्यंत पोहोचलं, चौथं ज्यावेळेस बनवाल ना, लोक बघतील आणि लोकांना समजेल की ते तुमचंच डिझाईन आहे, ते तुम्हीच तयार केलेलं आहे, का, ग्रेडियंट सेमच यूज केलाय, एक स्टोरी क्रिएट झाली त्या ठिकाणी, सेम कलर यूज केल्यामुळे, सेम ग्रेडियंट यूज केल्यामुळे, है ना. सो लोकांना ऑटोमॅटिकली समजायला लागतं की हे तुमचंच डिझाईन आहे. माझं इंस्टाग्रामवर बघा, कुठलंही लेआउट बघा, कुठलंही लेआउट, खाली फॉलोअर्स टाकलंय, वरती लेफ्ट कॉर्नरला विजे ट्युटर्सचा लोगो आहे, कुठलंही बघा, जी पण पोस्ट तुम्ही बघणार ना, सगळ्या पोस्ट मध्ये सेम आहे माझं, सगळ्या पोस्ट मध्ये. का सेम आहे, कारण आहे, प्रत्येक गोष्ट डिझाईन मध्ये, कुठलीही गोष्ट ज्यावेळेस तुम्ही करतात, प्रत्येक गोष्टीला एक पर्टिक्युलर रिझन असणं गरजेचं आहे की ते मी का केलं, कशा करता केलंय, मी का केलंय, लोकांच्या डोळ्यामध्ये राहण्याकरता, की ज्या पण वेळेस लोक खाली 3 पार्ट बघतील, फेसबुक, इन्स्टा, युट्यूब, वरती माझा लोगो बघतील, नेक्स्ट टाइम ज्यावेळेस पोस्ट जाईल ना, आणि जर वरती लोगो जरी बघितला ना किंवा खाली जरी बघितलं ना, तरी लोकांना समजून जाईल विजे ट्युटर्स, लोकांच्या माइंड मध्ये ते फिट बसेल, लोकांना ते हॅमरिंग होतं. जसं मी सांगितलं, विवोचा ब्ल्यू कलर का यूज करताय, ब्ल्यू, कुत्र थोडी चावलं त्यांना ब्ल्यू कलर यूज करायला, दुसरा कलर यूज करू शकतात ना, नाही करत आहे, का नाही करत आहे, लोकांच्या माइंड मध्ये प्रोडक्ट हॅमर होते, दुरून जरी ब्ल्यू कलर बघितला ना, तरी लोकांच्या माइंड मध्ये सगळ्यात पहिला प्रश्न येतो विवो, सगळ्यात पहिलं प्रोडक्ट विवो, प्रोडक्ट हॅमरिंग होतं. सेकंड गोष्ट, प्रोडक्ट हॅमरिंग करता, डेटॉलचं सॉन्ग ऐकलंय सगळ्यांनी, डेटॉलचं सॉन्ग, डेटॉल डेटॉल हो, ऐकलंय ना, है ना. का केलंय, का केलंय, ज्या पण वेळेस डेटॉल यूज करणार त्यावेळेस गाणं गुणगुणणार, प्रोडक्टचं नाव येणार, प्रोडक्टचं नाव आलं, तुमच्या माइंड मध्ये प्रोडक्ट फिक्ट आहे, डेटॉल 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 डेटॉल, कंटिन्यू डेटॉल 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 डेटॉल, तुम्ही दुसऱ्या प्रोडक्ट बद्दल विचारच नाही करत. हँडवॉश दुसरे पण आहेत, लाईफ बॉय हँडवॉश आहे ना, नाही यूज करत, का नाही यूज करत, प्रोडक्ट हॅमर झाले तुमच्या डोक्यामध्ये त्या गाण्यामुळे, त्याची एक स्पेशल ओळख क्रिएट करण्यासाठी, आणि ज्या पण वेळेस तुम्ही ते गाणं गुणगुणणार त्यावेळेस तुमच्या माइंड मध्ये ते राहतं, ठीक आहे. सो प्रोडक्ट हॅमर करायच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. आपण कुठलं करणार, ग्राफिक डिझाईन मध्ये कलर्स, ज्यावेळेस कलर, सेम कलर सगळ्या ठिकाणी यूज होतो, कुठलंही ब्रँडिंग बघा, सगळ्या ठिकाणी सेम कलर असणार. माझ्या स्टुडंटचं कुठलंही डिझाईन बघा, जर एकच प्रोडक्ट असेल ना,
तर सगळ्यांचं मी रेफरन्स दाखवतो तुम्हाला. आहे आपल्याकडे रेफरन्स, मी रेफरन्स दाखवतो. एक मिनिट द्या फक्त, ओपन करतो मी. हे स्टुडंटचा वर्क आहे. रिझ्युमे बनवलाय, ठीक आहे. एक ब्रँडिंग क्रिएट केलंय फॅमिली स्टुडिओ म्हणून, स्वतःच एक काहीतरी फेक क्रिएट केलंय. पुढे जर बघितलं ना लोगो, ठीक आहे, लोगोची कन्सेप्ट, ठीक आहे. आता हे जर सोडलं ना, सगळ्या डिझाईन मध्ये बॅकग्राऊंड कलर किंवा कलर सेमच आहे. बघा, बघत जावा. ब्ल्यू कलर है ना, होर्डिंग ब्ल्यू कलर मध्ये, बॅकग्राऊंड बघा सेम आहे. का सेम आहे? का सेम केला असेल? वेळ थोडी लागले सेम करायला, किंवा टाइम वाचते म्हणून थोडी करते, नाही. लोकांच्या माइंड मध्ये ज्यावेळेस हे बॅकग्राऊंड फिट होईल ना, लोकांना ऑटोमॅटिकली नेक्स्ट टाइम ज्या पण वेळेस पुढचं प्रोडक्ट कुठलं बनवणार ना, किंवा पुढचं डिझाईन कुठलं बनवणार ना, लोकांना ऑटोमॅटिकली समजणार हे फॅमिली स्टुडिओचं डिझाईन आहे. सिम्पल. म्हणून सेम कलर यूज केलाय. ओके. सो लक्षात ठेवायचंय, नेहमी लक्षात ठेवायचंय की ज्या पण वेळेस आपण डिझाईन करणार आहे त्यावेळेस कलर हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ओके. आणि कलर बद्दल आपण भरपूर काय काय बघणार आहे, अजून वेळ आहे. कलर मध्ये 32 स्लाइड्स आहेत कलरच्या, निवांत बघूयात आपण त्या. पूर्ण एक सेशन जाणार कलर्स मध्ये, डोंट वरी. ओके. सो कलर क्रिएट्स अ मूड अँड कलर टेल्स अ स्टोरी अबाउट द ब्रँड. सिम्पल. ओके. नेक्स्ट, स्पेस, मोस्ट इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट, मोस्ट इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट. ठीक आहे. स्पेस काय काम करतो? स्पेस काम करणारे दोन टाईपचे स्पेस असतात. एक ब्रीदिंग स्पेस असते डिझाईन मध्ये, ब्रीदिंग स्पेस म्हणतात. आणि दुसरी असते निगेटिव्ह स्पेस. असते निगेटिव्ह स्पेस. आता ब्रीदिंग स्पेस म्हणजे काय? जागा सोडली, रिक्वायर्ड आहे म्हणून सोडली आहे, त्याला ब्रीदिंग स्पेस म्हणतात. रिक्वायर्ड आहे म्हणून सोडली आहे. जर जागा सोडली नसती, डिझाईन भरलेलं वाटलं असतं, खूप गिचीमिची वाटलं असतं. ते गिचीमिची नाही करायचं, ते भरलेलं नाही वाटलं पाहिजे, म्हणून ब्रीदिंग स्पेस सोडायची. निगेटिव्ह स्पेस नाही सोडायची. निगेटिव्ह स्पेस म्हणजे काय? ज्या वेळेस एखाद्या ठिकाणी कंटेंटच नाहीये, माझ्याकडे कंटेंटच नाहीये आणि जागा सुटते, त्याला आपण निगेटिव्ह स्पेस म्हणतो. माझ्या पोस्ट मध्ये इमेज टाकली आहे, माझी स्वतःची, माझा स्वतःचा फोटो आहे. का टाकलाय? तुम्हाला समजावं म्हणून. कोण घेणार? तिथं तर ट्रेनरचं नाव टाकलेलं होतं. फोटो का टाकलाय? माझ्याकडे कंटेंट नाहीये तेवढं की ते त्या जागेमध्ये बसेल म्हणून तो फोटो टाकलाय. जर तो फोटो टाकला नसता, स्पेस रिकामी झाली असती, आणि स्पेस रिकामी झाली असली, सगळ्यात आधी लक्ष 99 रुपीज वरनं जाता त्या स्पेसवर गेला असता. ह्युमन टेंडन्सी आहे, लक्षात ठेवा कधी. जर मी हे स्टॉप शेअर केलं, इथे दिसतंय ना, हे बघा हे, ठीक आहे. एक मिनिट, कोण आहे का? हा, आवाज अडकतोय? माझा आवाज क्लिअर आहे? आवाज अडकतोय अजून पण? निधी, आवाज क्लिअर आहे ना? आ रही है सर. ठीक आहे, ठीक आहे. ओके, काय सांगत होतो मी? हा, निगेटिव्ह स्पेस. सो निगेटिव्ह स्पेस, जर समजा मी हे स्टॉप केलं, आता हे स्टॉप केलं मी, ठीक आहे, हे स्टॉप केलं आणि परत मी शेअर करतोय. सगळ्यात आधी लक्ष कुठे जाणार? शेअर केल्या बघितल्या याच्यावर लक्ष जात आहे का ही जी स्पेस आहे एवढी याच्यावर जात आहे? कशावर जात आहे? या स्पेसवर जात आहे ना. हे काही घेणं देणं नाही आम्हाला. सगळ्या आधी इथे जाते, स्पेस वरती. का स्पेस वरती जाते? कारण की ह्युमनची टेंडन्सी आहे शिल्लक जागेवर. एक्झॅक्टली, शिल्लक जागेवर जाते. ह्युमनची टेंडन्सी आहे, प्रत्येकाची आहे,
ज्या पण वेळेस माणूस एखादी रिकामी गोष्ट जास्त बघतो ना, त्यावेळेस सगळ्यात आधी लक्ष रिकाम्या गोष्टीवर जातं. त्याच्यामध्ये कंटेंट काय काय त्याला काय घेणार नाही. रिकामी जागा दिसली ना, आधी ती बघा काय, ठीक आहे, त्याच्यावर विचार करतो का ठेवली असेल. गरजच नाही ना बाबा, नको विचार करू, कशाला विचार करतो, सोड ना. पण नाही ऐकणार लोक, मी पण नाही ऐकत, माझी पण सेमच टेंडन्सी. ज्यावेळेस मी रिकामी स्पेस बघितली, ऑटोमॅटिकली लक्ष त्याच्यावर आपलं जातं. ठीक आहे, त्याला आपण निगेटिव्ह स्पेस म्हणतो. मग निगेटिव्ह स्पेस कशी युटिलाइज करायची? निगेटिव्ह स्पेस मध्ये शेप टाका. कंटेंट नाही ना, इट्स ओके, शेप टाका चालेल. इमेज टाका चालेल, नो प्रॉब्लेम. इमेजला थोडंसं एडिट करून टाका चालेल. शेप टाका, मस्त होईल, है ना. शेप कुठलाही टाका, कसाही टाका, एक सर्कल टाका, कुठला तरी एखादा ऍबस्ट्रॅक्ट काहीही कुठलंही करून टाका, कसंही टाका, पण शेप असणं गरजेचं आहे. ती जागा रिकामी राहिली नाही पाहिजे, लक्षात ठेवायचं. ओके, त्या जागेवर नेहमी काही ना काहीतरी असलं पाहिजे. भले तुमच्याकडे कंटेंट नाही आहे चालेल, नका ठेवू कंटेंट, पण स्पेस नाही राहिली पाहिजे. त्या ठिकाणी शेप टाका किंवा इमेज टाका. क्लिअर आहे? एक्झाम्पल दाखवतो, अजून प्रॉपरली रिलेट करू शकाल. चलो, स्क्रीन दिसतीये, रिझ्यूम दिसतोय, रिझ्यूम दिसतोय ना. इथे शेप का टाकला असेल, किंवा इथे हा शेप का टाकलाय? सिंपल आहे ना, समजलं आता. जर हा शेप नसता, वरची जागा काय झाली असती? पूर्ण रिकामी झाली असती, कम्प्लिटली काही नसतंच तिथं. पूर्ण रिकामी झाली असती, लोकांचं लक्ष आधी इथे गेलं असतं. ही जागा का रिकामी नाही ठेवली, इथे काय शेप टाकलाय? सेम गोष्ट, ही जागा पूर्ण रिकामी झाली असती. समजलं? इथे लाईन दिसते, ही बघा एका लाईन मध्ये, है ना. आपण पहिला प्रिन्सिपल बघितला, लाईन, पहिला एलिमेंट बघितला, लाईन एका लाईन मध्ये आहे, है ना. हे जर बघितलं एका लाईन मध्ये आहे, बरोबर. सो इरिस्पेक्टिव्ह तुम्ही एलिमेंट्सचा वापर करतात, इरिस्पेक्टिव्ह. ओके, आणि इथे शेप याच्याचमुळे टाकलाय कारण निगेटिव्ह स्पेस क्रिएट झाली असती इथे, त्याकरता आपण यूज केलंय. समजलं? एक्झाम्पल क्लिअर आहे? एनी डाऊट आतापर्यंत? याच्यामध्ये काही डाऊट आहे का? जे काही सांगितलं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट आहे का? नाही, समजलंय सगळ्यांना? एक दोन लोकांचे मस्त रिप्लाय करतायत, बाकीचे सगळे झोपलेत वाटतं. बोर होतोय का रे? बोर होतोय का? नाही ना. हा, समजताय ना हळूहळू? ग्रेट ग्रेट ग्रेट. ओके, अजून कुठलं डिझाईन आहे का ज्याच्यामध्ये आपण टाकलंय? मी बघतो, एक मिनिट द्या. शेप नाही, चल. ओके, क्लिअर आहे आता? पुढे जायचं, नेक्स्ट पॉइंटला जाऊया. टायपोग्राफी, टेक्स्ट. टायपोग्राफी इन द सेन्स टेक्स्ट. ठीक आहे, जास्त करून मी जेवढे डिझाईन्स तुमचे बघितले, त्या डिझाईन्स मध्ये जास्त करून तुम्ही मराठी फॉन्ट यूज करतात, है ना. इंग्लिश फॉन्ट तुम्ही यूज करत नाही, मराठी फॉन्टच यूज करतात. ठीक आहे, सो मराठी फॉन्ट मध्ये तुम्हाला जे कॅलिग्राफिक वाटतंय ते तुम्ही यूज करू शकतात, नो प्रॉब्लेम. कॅलिग्राफी, येस कॅलिग्राफी माहिती मला, कॅलिग्राफी यूज करतात. ठीक आहे, टायपो मध्ये दोन टाईपचे टायपो असतात. एक टायपो असतो ज्याला आपण म्हणतो सेरिफ फॉन्ट, सेरिफ, आणि दुसरा एक असतो सॅन्स सेरिफ. ज्या वेळेस सॅन्स सेरिफ फॉन्ट, ज्या वेळेस माझ्या टेक्स्टवर कॅलिग्राफीचे फॉन्ट ना सगळे सेरिफ फॉन्ट आहे, सगळे सेरिफ. का सांगतो? ज्या वेळेस तुमच्या टेक्स्टच्या एंडिंगला कुठला कर्व असेल, कर्व असं असं काहीतरी असेल, तुम्ही असं डिझाईन करत ना, असं टाकलं, ठीक आहे, असं काहीतरी आहे, इथे कर्व क्रिएट होतोय माझा, इथे कर्व क्रिएट झालाय, इथे असं काहीतरी कर्व क्रिएट होतोय. ज्या वेळेस असा कर्व क्रिएट होणार त्याला आपण सेरिफ फॉन्ट म्हणतो. ओके, तो सेरिफ फॉन्ट झाला. आणि ज्याच्या एंडिंगला कर्व नसेल म्हणजे काय, हे ना फॉन्ट,
हा फॉन्ट इट्स अ सॅन्स सेरिफ. सॅन्सचा अर्थ होतो नन. सॅन्स म्हणजे नन. ठीक आहे. नन ज्यावेळेस असेल कुठल्याही फॉन्टवर एंडिंगला कुठलेही स्ट्रोक्स नसतील त्याला आपण सॅन्स सेरिफ. ओके. कुठलंही डिझाईन बघा व्हिजिट्युटर्सचं सगळ्या गोष्टींमध्ये सॅन्स सेरिफ यूज होतात. काय यूज होतात? ट्रेंडिंग सॅन्स सेरिफ. ट्रेंडिंगला आहे आता सध्या डिझाईन इंडस्ट्रीमध्ये ट्रेंडिंगला आहे सॅन्स सेरिफ, म्हणून सॅन्स सेरिफ यूज होतो. ठीक आहे. आता टायपोग्राफी यूज कसं होतं, कशा पद्धतीने टेक्स्ट यूज होतात? जर समजा मी हिस्टॉरिकल काहीतरी माझी थीम आहे, हिस्टॉरिकल म्हणजे 1600 शतकातली 1700 शतकातली, त्यावेळेस मी सॅन्स सेरिफ यूज नाही करणार. काय यूज नाही करणार? कारण जुन्या डिझाईन आहे ना, जुनी डिझाईन बनवायची, त्यावेळेस मी सेरिफच यूज करणार. ओके. कारण ती जुन्या काळातली डिझाईन आहे. ज्यावेळेस नवीन काहीतरी बनवायचं, ह्या काळामध्ये काहीतरी बनवायचं, लोकांना पोस्ट द्यायच्या चांगल्या पद्धतीच्या, त्यावेळेस मी सेरिफ फॉन्ट, सॅन्स सेरिफ फॉन्ट यूज करतो. काय यूज करतो? कारण ट्रेंडिंग सेरिफ फॉन्ट आहे सध्या, ट्रेंडिंगला आहे म्हणून. ओके. तुम्हालाही यूज करताना कुठला फॉन्ट यूज करायचा आहे? सॅन्स सेरिफ फॉन्ट यूज करा. मग इंग्लिश असेल तर सॅन्स सेरिफ फॉन्ट यूज करा. भरपूर सारे फॉन्ट आहेत. काही फॉन्टचे नावं पण लिहून देतो तुम्हाला पाहिजे असतील तर. सेंचुरी, गॉथिक, इम्पॅक्ट, ट्रोजन, हेल्वेटिका. याच्या स्टाईल्स तुम्ही यूज करू शकता. बोल्ड, रेग्युलर, इटॅलिक. ठीक आहे, नो डाऊट. त्याच्यानंतर फक्त सेंचुरी म्हणून एक फॉन्ट आहे. रोबो फॉन्ट आहे. यूज रोबो फॉन्ट. हे 5-6 फॉन्ट आहेत जे इंडस्ट्रीमध्ये सध्याच्या कंडिशनला यूज होत आहेत. ठीक आहे. हे फॉन्ट्स तुम्ही यूज करू शकता जर नॉर्मल पाहिजे. नॉर्मल ज्यावेळेस तुम्ही इंग्लिश मध्ये कुठलं डिझाईन करत असाल त्यावेळेस हॅपी बर्थडे वगैरे काही टाकायचंय, असे फॉन्ट्स यूज करा. डिझाईन मस्त दिसतं. आणि पतले फॉन्ट यूज करायचे. हे सगळे पतले फॉन्ट आहेत, असे जाडे मोठे मोठे फॉन्ट नाही, पतले फॉन्ट. पतले फॉन्ट यूज करा. डिझाईन अट्रॅक्टिव्ह बनणार, खूप अट्रॅक्टिव्ह बनणार. मराठीमध्ये पण जर तुम्ही बघितलं माझं डिझाईन जे 99 रुपयाचं डिझाईन आहे, ते पण जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये फॉन्ट पतला आहे ना, मोठा फॉन्ट नाहीये. तुम्ही जो फॉन्ट यूज करतात कॅलिग्राफी मध्ये मोठा फॉन्ट आहे, मोठा साईजनी मोठा आहे, जाड आहे असा है ना. माझा फॉन्ट बघा पतला फॉन्ट आहे, अट्रॅक्टिव्ह वाटतंय ना डिझाईन, बरोबर. सो भलेही तुम्ही मराठी यूज करा, भलेही तुम्ही इंग्लिश यूज करा, डझंट मॅटर. पतले फॉन्ट यूज करायचे तुम्हाला. जेवढे पतले फॉन्ट यूज करणार डिझाईन तेवढं अट्रॅक्टिव्ह बनेल तुमचं. ओके. ऍड शो करू. ओके 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 ओके, नो प्रॉब्लेम. ओपन करतो, एकच मिनिट द्या, ओपन करतो. कुठे गेलं? सापडलं. दिसते स्क्रीन? इथे का शेप टाकला असेल रे मी? हा शेप का टाकलाय? नेगेटिव्ह स्पेस काढण्याकरता है ना, सिंपल. एम्फॅसिस करण्याकरता शेप टाकलाय, बरोबर. इथे लक्ष जाते लोकांचं. ही जागा स्पेस, हा स्पेस होता म्हणून. ही जागा पण इथे पण स्पेस होता म्हणून इथे रिकामा, इथे पण रिकामा दिसलं असतं ना, इथे पण रिकामा दिसलं असतं म्हणून हा फोटो टाकलाय माझा स्वतःच. ओके. बघा पतला फॉन्ट आहे ना, मोठा नाही, जाड फॉन्ट नाही. तुमची डिझाईन बघा जाड फॉन्ट आहेत, कॅलिग्राफी यूज करताय, जाड फॉन्ट यूज करताय, जाड फॉन्ट्स आहेत. जाड फॉन्ट यूज नाही करायचे आपल्याला. जेवढं पतला असेल ना अट्रॅक्टिव्ह वाटतो, जेवढा पतला फॉन्ट कराल अट्रॅक्टिव्ह वाटतो. ही जी स्पेस आहे ही ब्रिदिंग स्पेस आहे. ही जर स्पेस सोडली नसती ना असं गिचमिड झालं असतं सगळं, म्हणून ही स्पेस सोडली आहे. ओके, क्लिअर आहे? समजलं ना? क्लिअर, येस, ग्रेट. ओके. पुढचा जो आपला, एक मिनिट, पुढचा जो एलिमेंट आहे आपला तो आहे, सॉरी, टेक्स्चर. बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही टेक्स्चर ऑलरेडी टाकता, तुम्ही ग्रेडियंट यूज करताय है ना. तुम्ही बॅकग्राऊंड मध्ये टेक्स्चर नेहमी असतं. फ्लॅट कलर कधी असतो का तुमच्यामध्ये? कधीच नसतो, ठेवत पण नाहीत तुम्ही कधी. का नाही ठेवत? टेक्स्चर असेल तर लुक चांगला येतो. टेक्स्चरचे 2 टाईप असतात, 3D टेक्स्चर, 2D टेक्स्चर. तुम्ही जे यूज करताय तुमच्या डिझाईन मध्ये दॅट इज 2D टेक्स्चर. ओके, तुम्ही 2D टेक्स्चर्स यूज करतात. 2D टेक्स्चर म्हणजे काय? एकच शेप रिपीटेडली यूज झालाय. माझ्या डिझाईन मध्ये पण आहे, परत डिझाईन दाखवतो तुम्हाला वन मोर टाइम.
माझ्या डिझाईन मध्ये पण आहे, दिसतंय हा शेप इथे यूज झालाय, सेम आहे ना, सेम शेप आहे. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड एज टेक्स्चर. जर फ्लॅट कलर ठेवला असता तर एवढं अट्रॅक्टिव्ह नसतं वाटलं, फ्लॅट कलर असता तर. म्हणून बॅकग्राऊंड मध्ये शेप्सचा यूज करून काहीतरी क्रिएट केलंय, त्याला आपण म्हणतो 2D टेक्स्चर्स. ठीक आहे. टेक्स्चर असणं गरजेचं आहे, सॉरी, टेक्स्चर असणं गरजेचं. ओके. टेक्स्चर मध्ये कोणता कलर, कुठलाही कलर, टेक्स्चर मध्ये कलर नसतो कधीही, टेक्स्चर मध्ये कधीही कलर नसतो, लक्षात ठेवा. टेक्स्चर मध्ये कधीही कलर नसणार. टेक्स्चर म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचं रिपीटेशन, एखाद्या गोष्टीचं रिपीटेशन म्हणजे टेक्स्चर. मी तुम्हाला डायरेक्टली गुगलवर जाऊयात आपण. गुगलवर तुम्हाला रेफरन्स दाखवतो, अजून चांगल्या पद्धतीने समजेल की मी काय बोलतोय. टेक्स्चर्स, हे बघा टेक्स्चर आहे ना, ओपन नाही करत याला, अरे हा बघा, टेक्स्चर, टेक्स्चर आहे, रिपीटेशन आहे. 3D टेक्स्चर म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की ते वरती येत आहे, हे बघा हे 3D टेक्स्चर झालं. त्याच्यामध्ये वाटतंय ना ब्रिक वरती येते, है ना. अच्छा, सिंपल सिंपल एक्झाम्पल सांगतो, सिंपल एक्झाम्पल. हिप्नोटाइज बघितलंय, हिप्नोटाइज, हिप्नोटाइजचा तो सर्कल असतो. एक मिनिट इकडेच ओपन करूयात आपण, ज्यांनी बघितलं नसेल ते पण बघून घेईल. हिप्नोटाइज सर्कल, हे 3D टेक्स्चर झालं. ठीक आहे. रिपीटेशन ऑफ ऑब्जेक्ट ऑन अ 2D सरफेस विथ 3D लुक मध्ये. ठीक आहे. हे काय केलंय, रिपीटेशनच आहे, पण जर सेंटरला बघितलं काय वाटतंय, आतमध्ये चाललंय, बरोबर, आतमध्ये गेल्यासारखं वाटतंय, है ना. सो त्याला आपण 3D टेक्स्चर म्हणतो. ओके. 2D टेक्स्चर म्हणजे काय, नॉर्मल ज्यावेळेस एकाच गोष्टीचं रिपीटेशन होत असेल, कंटिन्युअसली रिपीटेशन होत आहे, त्यावेळेस त्याला 2D टेक्स्चर म्हणतो. ओके. तुमच्या डिझाईन मध्ये चेक करा, बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही जे टाकलंय ते टेक्स्चर आहे का फ्लॅट कलर. इट्स नॉट अ फ्लॅट कलर, इट इज अ टेक्स्चर्स. ते तुमचे टेक्स्चर्स असणार, आणि ते टेक्स्चर्स असतात बाय डिफॉल्ट, त्याला टेक्स्चर्स म्हणतात. हे तुम्हाला आतापर्यंत माहित नव्हतं, आता कळलं, त्याला टेक्स्चर्स म्हणतो. ठीक आहे. आणि लास्ट जो आपला लास्ट जो आपला एलिमेंट आहे, त्या एलिमेंटला म्हणतो आपण साईज. साईज नेहमी एक दुसऱ्यासोबत प्रपोर्शनेट रिलेशन मध्ये असली पाहिजे. ओके. फॉर एक्झाम्पल, विजय ट्युटर्सचा लोगो छोटा करून मी ह्या इमेजला वरती केलं असतं, चांगलं दिसलं असतं का, कोणाचं आहे तेच समजलं नसतं ना. किंवा 99 रुपीजला छोटं ठेवलं असतं आणि 3 दिन में डिझाईन सीखे मोठं केलं असतं, तर लोकांपर्यंत इम्पॅक्ट पोहोचला असता का, तुमच्यापर्यंत इम्पॅक्ट पोहोचला असता का, सगळ्या आधी लक्ष कुठे गेलं असतं, इथे गेलं असतं ना. सो साईज मॅटर्स. वाय, बिकॉज साईज ऍक्च्युली एम्फॅसिस करतं, जी गोष्ट इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टीला एम्फॅसिस करणार नेहमी. ओके. सो लक्षात ठेवा, नेहमी ज्या पण वेळेस तुम्ही डिझाईन करणार आहात, तुमच्या कुठली गोष्ट इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टीची साईज ही प्रॉपरली असली पाहिजे. ऍज वेल ऍज असंही नको की खूप जास्त मोठी पाहिजे, खूप छोटी पण पाहिजे. रिलेटेबल, एक दुसऱ्याला रिलेट झालं पाहिजे प्रत्येक गोष्टीला. ओके. जर ती रिलेट होणार नसेल ना, काही फायदा नाही. हे एकदम छोटं केलं बघा, हे मला इम्पॉर्टंट नव्हतं वाटत, आपली जगह पक्की करे इम्पॉर्टंट नव्हतं, छोटं ठेवलंय. ट्रेनरचं नाव इम्पॉर्टंट होतं, थोडं मोठं आहे. त्याच्यापेक्षा मोठं काय, इम्पॉर्टन्स वाईज गेलोय ना, इम्पॉर्टन्स वाईज गेलोय की कंटेंट, हे कंटेंट इम्पॉर्टंट, 3 दिवसात ग्राफिक डिझाईन शिका, कंटेंट इम्पॉर्टंट आहे, मोठं ठेवलंय. ट्रेनरचं नाव ठीक आहे, जर तुम्ही याच्यात इंटरेस्टेड असाल तर ट्रेनरचं नाव वाचाल, कोण ट्रेनर आहे. जर ट्रेनर मध्ये पण इंटरेस्टेड असाल मग खाली वाचाल की हा आपली जागा पक्की केली पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट काय होतं माझ्याकरता, 99, म्हणून सगळ्यात मोठं आणि सगळ्यात वरती याला ठेवलंय. सिंपल. बघा माझा लोगो सुद्धा छोटा आहे याच्यापेक्षा, का, सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे. समजलं, क्लिअर आहे. 7 एलिमेंट आपण बघितले. ठीक आहे. आता येऊत आपण असाइनमेंटवर. मस्त.
ठीक आहे, हायलाइट सारखं वाटतं. हा, हायलाइट करायकरताच केलंय ना, शेप टाकलं, शेप त्याच करता टाकलंय ना आपण, लोकांची नजर जाते तिथं. हा, त्याच्याच करता टाकले, लोकांची नजर जावी म्हणूनच टाकले. जर शेप नसता टाकला ना तर लोकांची नजरच गेली नसती त्याच्यावर. लोकांची नजर भलती करत असती, माणूस कोण आहे, कसा आहे, कसा दिसतो त्याच्यावर गेली असती. का? कारण इथे शेप नसता ही इमेज एम्फॅसिस झाली असती. मला ही नव्हती करायची, मला हे करायचं होतं, म्हणून मी इथे शेप टाकलं. ओके, आपण आताच बघितलं ना, शेप आपण काय युज करतो, त्याच्याच करता युज करतो, की एम्फॅसिस करण्याकरता, कुठल्याही प्रोडक्टला एम्फॅसिस करण्याकरता आपण शेप युज करणार आहे. ओके, आता येऊयात असाइनमेंटवर. एनी डाऊट, एनी डाऊट गाईज, एनी डाऊट? 7 एलिमेंट मध्ये कुठल्याही डाऊट, कुठल्याही एलिमेंट मध्ये डाऊट आहे का? का समजलंय सगळं? क्लिअर आहे सगळं? क्लिअर आहे का? काही डाऊट आहे का? समजलंय? चलो ग्रेट. ओके, नो 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 नो. ओके, कूल. आता येऊयात असाइनमेंटवर. असाइनमेंट काय आपल्याला? सिंपल असाइनमेंट आहे. करायचं आहे काय तुम्हाला, एक पेपर घ्यायचा आहे, पेन घ्यायचा आहे किंवा पेन्सिल घ्यायची, पेपर, पेन किंवा पेन्सिल. तुम्हाला एक कन्सेप्ट डिसाइड करायची आहे. आणि मला बर्थडे बॅनर है ना, वेडिंग इन्व्हिटेशन हे नको आहे, कारण तुम्ही ते करताय, तुम्हाला काहीतरी वेगळं शिकावं असं मला वाटतं, तुम्ही काहीतरी वेगळं शिकावं असं मला वाटतंय. ठीक आहे, सो बर्थडे बॅनर, वेडिंग इन्व्हिटेशन नका करू, डोंट डू इट. एखादं प्रोडक्ट घ्या आणि त्या प्रोडक्टची कन्सेप्ट करा. कन्सेप्ट डिसाइड करायची, कन्सेप्ट सोबत आयडिया लावायची. ठीक आहे, सांगितलंय आयडिया म्हणजे काय, कन्सेप्ट म्हणजे काय. हा, आयडिया करायची, त्याच्यामध्ये कंटेंट काय काय येणार आहे ते डिसाइड करायचंय, ते एका पेपरवर लिहायचं साईडला छोट्याशा. आणि हा, पेज वरती करायचंय, पेज वरती करायचं. सॉफ्टवेअर मध्ये, मोबाईलच्या ऍप्लिकेशन मध्ये कुठंच नाही करायचं, सॉफ्टवेअर मध्ये पण नाही करायचंय, पेपरवर करायचंय, पेन्सिल आणि पेपर किंवा पेन आणि पेपर. हा, प्रोडक्टची कन्सेप्ट म्हणजे काय? कन्सेप्ट म्हणजे टॉपिक, कन्सेप्ट म्हणजे टॉपिक. प्रवीण, सिंपल. ओके, तुम्ही जो टॉपिक घेताय ती तुमची कन्सेप्ट आहे. सांगितलं ना, कोविड-19, कोविड-19 इज माय कन्सेप्ट. संपलं. पोस्टर बनवायचंय कशावर? कोविड-19 वर. जो काही तुमचा टॉपिक असेल ती तुमची कन्सेप्ट झाली, त्या पर्टिक्युलर डिझाईन करता. ओके, क्लिअर आहे? समजलं प्रवीण? अजून काही डाऊट आहे? अरे ऍडच बनवायची आहे, ऍडच बनवायची आहे, पण ती पेपरवर बनवायची आहे. हा, प्रोडक्टच घ्यायचंय, प्रोडक्टच घ्यायचंय. बर्थडे बॅनर हे सगळं विसरून जा सध्या करता, प्रोडक्टच घ्यायचंय तुम्हाला. ओके, ऍडच बनवायची आपल्याला, पण सॉफ्टवेअर मध्ये नाही बनवायची, पेजवर बनवायची. A4 पेज घ्यायचा आहे, त्याच्यावर बनवायची आहे. ठीक आहे, कन्सेप्ट डिसाइड करायची आहे, आयडिया डिसाइड करायची आहे, आणि ह्या एलिमेंट्सचा यूज करून, कलर सोडून द्या, कलर यूज नका करू, डोंट यूज कलर, कलर यूज नाही करायचा, टेक्स्चर पण यूज नाही करायचं. टेक्स्चर आणि कलर यूज नाही करायचे, टेक्स्चर आणि कलर आपण युरेश प्लीज करा. मी झालं. ओके, टेक्स्चर आणि कलर यूज नाही करायचं आपल्याला. ओके, काय यूज नाही करायचं? कारण हा, टेक्स्चर मध्ये तुम्ही शेप्स काढू शकतात बॅकग्राऊंड मध्ये. ओके, कलर आपण, आपल्याला कलरिंग नाही करायचं पेपरवर. ठीक आहे, एवढी मेहनत नको. कलर यूज नका करू. कलर सोडून लाईन, शेप, स्पेस, टायपोग्राफी, साईज हे यूज झालं पाहिजे. टायपोग्राफी मध्ये काय येणार? टेक्स्ट हाताने लिहिणार आहे तुम्ही, हाताने टेक्स्ट लिहायचं, कुठल्या ठिकाणी टेक्स्ट येणार आहे त्या हाताने लिहायचं. ठीक आहे, आणि ज्या ठिकाणी इमेज असेल ना, ज्या ठिकाणी इमेज टाकायची आहे ना तुम्हाला, समजा तिथे इमेज येणार आहे असं समजून, त्या ठिकाणी काय करायचं, एक रेक्टँगल काढायचा. ठीक आहे, आणि तिथे मध्ये लिहायचं, असं मध्ये लिहायचं इमेज, असं लिहायचं. ओके, एक सिंपल डिझाईन तुम्हाला दाखवतो, व्हॉट्सअपवर मी शेअर करतोय आपल्या ग्रुपमध्ये. ते बघा एकदा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल कशा पद्धतीने आपल्याला पाहिजे. ते पण
एकदा ते बघा म्हणजे तुम्हाला आयडिया समजेल की काय काय सांगतोय मी, कशा पद्धतीने करायचंय, है ना. एक मिनिट, कुठे गेलं. हा, चेक करा. ठीक आहे, तशा पद्धतीमध्ये आपल्याला डिझाईन करायचंय. लोगो असेल, बॉक्स केलाय, लोगो टाकलेला आहे तिथे नाव असं. ठीक आहे, आवाज नाही येते माझा, आवाज क्लिअर आहे. 2 मिनिटं थांबूया, येईल आवाज. ओके, आता येतोय. आता क्लिअर आहे आवाज. ओके, ठीक आहे. सो काय करायचं, इमेज जर असेल काय करणार आहे आपण, एक बॉक्स बनवणार आहे आणि एक बॉक्स बनवून तिथे लिहिणार आहे इमेज. ओके, बॉक्स किंवा कुठलाही शेप, कुठलाही एक प्रकारचा शेप टाकायचा, तिथे करायचं इमेज लिहायचं. ओके, अशी एक A4 साइज वर तुम्हाला डिझाईन बनवायची आहे आणि ती डिझाईन तुम्हाला आज संध्याकाळी पर्यंत पोस्ट करायची आहे ग्रुपमध्ये. ठीक आहे, आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला खाली इमेज लिहिली, इमेज टाकली, इमेज पोस्ट केली. इमेज पोस्ट केल्यानंतर खाली लिहायचंय की या इमेजच्या मागची कन्सेप्ट काय होती आणि या इमेजच्या मागची आयडिया काय होती, का बनवलं तुम्ही, कशा करता. ओके, अजून एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला. प्रत्येक डिझाईन करताना 3 प्रश्न विचारायचे. वाय, हाऊ, व्हॉट. वाय, हाऊ, व्हॉट. म्हणजे काय, मी डिझाईन का करतोय, मी डिझाईन कसं करणार आहे आणि मी डिझाईन कशा करता करतोय. ओके, या 3 प्रश्नांचे उत्तर मिळाले ना, डिझाईन फटक्यात बनेल तुमचं, पटकन. ओके, पूर्ण दिवस आहे तुम्हाला, 6 तास, 7 वाजेपर्यंत तुम्हाला डिझाईन पोस्ट करायचे आहेत सगळ्या. ओके, मी चेक करत राहील, ज्याच्या येत आहे त्याच्यावर रिप्लाय करत राहील. जे करेक्शन सांगतोय ते करेक्शन खोडायचंय तिथे, ते करेक्शन करायचंय. ओके, क्लिअर आहे गाईज. असाइनमेंट काय आपल्याला, आपल्याला एका पेपरवर डिझाईन बनवायचंय विथ पेन्सिल, आयदर पेन्सिलने बनवलं इझी जाईल खोडायला वगैरे, परत बनवलं. ओके, सॉरी. ठीक आहे.